मोनाली बेटा, तू खूप दिवसांपासून तुझ्या माहेरी गेली नाही. मला वाटते तुला माहेरी जाऊन साधारण 2 वर्ष तरी झाले असतील. अगं, आमची काळजी देखभाल करता करता तू तुझे माहेर विसरलेस असं वाटतंय. पण तुझ्या वडिलांचा तरी विचार कर. ते तुला भेटण्यासाठी किती आतुर झाले असतील. ते तोंडाने काहीही बोलणार नाहीत, पण मला माहिती आहे की एका बापाचे मन नेहमीच त्याच्या मुलीसाठी तळमळत असते. आकाशराव त्यांच्या सुनेला मोनालीला म्हणाले. मोनाली म्हणाली, काय झालं बाबा, तुम्ही अचानक मला माझ्या माहेरी का जायला सांगत आहात? असो, आधी मला घरातील सर्व कामे पूर्ण करू दे, मग मी तुमच्याशी बोलेन. असे बोलून ती स्वयंपाकघरात गेली. मोनाली स्वयंपाक बनवत होती, पण तिचे सासरे आता तिला जे काही बोलले ते न पटणारे होते. ती विचार करू लागली की आजपर्यंत असे कधीही घडले नाही की सासऱ्यांनी मला माझ्या इच्छेने माहेरी जाऊ दिले असेल. सासू जिवंत असताना कधी कधी मी मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी जात होते, पण त्या गेल्यानंतर मला घरातील कामांपासून कधीच वेळच मिळाला नाही. जेव्हा कधी मी माहेरी जाण्याबद्दल बोलायची तेव्हा माझा तिचा नवरा कार्तिक, ठीक आहे तू माहेरी जाऊन ये असे बोलायचे, पण सासरे मात्र खूप ऐकवायचे. कधी कधी ते म्हणायचे की या वयात मी बाहेरचे अन्न खाऊ शकत नाही, त्यामुळे माझे पोट बिघडते. पण ते इतर वेळ गपचूप त्यांच्या मित्रांसोबत चौकातील हॉटेलमध्ये जायचे, मनसोक्त जेवायचे आणि घरी आल्यावर मोनाली त्यांना, बाबा जेवण वाढते आहे, जेवाय बसा असे म्हणाली की सुनबाई अजून दुपारच्या जेवण पचलेले नाही, त्यामुळे मी आता जेवणार नाही असे म्हणायचे. आज मोनालीला आठवले की तिची आई आजारी असताना अचानक एकदा तिला तिच्या माहेरी जावे लागले होते. ती माहेरी 1 आठवडा राहणार होती, म्हणून तिने स्वयंपाक करण्यासाठी एका बाईला लावले होते. पण आकाशराव तिच्या जेवणात सुद्धा चुका शोधायचे, जेवणाच्या ताटावरून रागाने उठायचे आणि मोनालीला म्हणायचे, सुनबाई जर तुला माझ्या स्वयंपाकाचे ओझे होत असेल तर तसे मला सांग, मी वृद्धाश्रमात जाईन. आणि याच कारणामुळे मोनाली गेल्या 2 वर्षापासून माहेरी जाऊ शकली नव्हती. पण आज तिचे सासरे तिला चक्क माहेरी जा असे सांगत होते. अचानक उलटी गंगा कशी वाहू लागली याचे तिला आश्चर्य वाटत होते. काही वेळाने मोनाली आकाशरावांसाठी जेवणाचे ताट वाढून त्यांच्या खोलीत गेली. मोनालीला पाहून तिचे सासरे म्हणाले, काय झाले सुनबाई, माहेरी जाण्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. मोनालीला खात्री पटली की नक्कीच काहीतरी गडबड आहे. काल तुझ्या बाबांचा फोन आला होता, ते सर्वांची विचारपूस करत होते, पण ते बोलत असताना मला त्यांच्या आवाजावरून ते नाराज असल्यासारखे वाटले. मोनाली, तू त्यांची एकुलती एक मुलगी आहेस, बहुतेक त्यांना तुझी आठवण येत असावी, त्यामुळे ते तुला भेटण्यासाठी आतुर झाले असावेत, पण उघडपणे काही सांगू शकले नाहीत. तू असे कर, 2-4 दिवसांसाठी तुझ्या माहेरी जा, त्यांनाही बरे वाटेल आणि तुझे मनही रमेल. चेहऱ्यावर मंद हास्य घेऊन ते म्हणाले. मोनाली म्हणाली, ठीक आहे बाबा, पण मुलांना अजून सुट्ट्या लागल्या नाही, मग मी कशी जाऊ शकते? आकाशराव म्हणाले, सुनबाई तुझी मुले आता कुठे 4थी-5वीला आहेत. 4 दिवस शाळा बुडली म्हणून खूप मोठे नुकसान होणार आहे का? सासऱ्याचे बोलणे ऐकून मोनाली तेथून शांतपणे तिच्या खोलीत गेली. मोनालीला तिचे सासरे अचानक मुलांच्या शाळा सुरू असताना तिला तिच्या माहेरी का बरं जायला सांगत आहेत ते काही समजले नाही. संध्याकाळी कार्तिक ऑफिसमधून आल्यावर मोनालीने नवऱ्याला सगळं काही सांगितलं. हे ऐकून कार्तिकही आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, बाबा खरंच असे बोलत होते? ते स्वतः तुला माहेरी जा म्हणाले? अगं, मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी तू माहेरी जायचे म्हणतेस असे सांगत होतं तेव्हा त्यांनी मला 10 गोष्टी सुनावल्या आहेत. ते म्हणायचे, तुझ्या बायकोला माहेरी जाण्याची एवढीच आवड आहे तर तुम्ही लग्न का केले? लग्नानंतर मुलीची पहिली जबाबदारी तिच्या सासरच्या लोकांप्रती असते आणि तिच्या माहेरच्यांसाठी
ती फक्त एक पाहुणे असते वगैरे वगैरे. पण बाबा चक्क तुला माहेरी जा म्हणाले. बरं मग मी काय म्हणतो, त्यांचा विचार बदलण्यापूर्वी तू पटकन तुझी बॅग भरून ठेव आणि उद्या सकाळी पहिल्या गाडीने मुलांना घेऊन माहेरी निघून जा. मी तर म्हणतोय 2-4 दिवसांसाठी नाही तर चांगले 1-2 आठवडे राहून ये, असे बोलून तो हसू लागला. मोनाली म्हणाली, तुम्हाला हसायला येत आहे, पण आज सकाळपासून माझ्या घशाखाली अन्न उतरलं नाही. मला सतत हा प्रश्न पडतोय की तुमचे बाबा अचानक मला माहेरी जा असे का म्हणाले असतील. असो, मी रात्रीच्या जेवणाची तयारी करते, असे बोलून ती स्वयंपाकखोलीत निघून गेली. रात्री जेव्हा सर्वजण जेवण करायला बसले तेव्हा आकाशराव म्हणाले, मग सुनबाई, काय विचार केला आहेस तू? कधी जाणार आहेस तू तुझ्या माहेरी? तुमचे बोलणे ती कसे टाळू शकते बाबा? मी आता लगेच तिकीट बुक करतो. नवऱ्याचे बोलणे ऐकून मोनालीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि तिची 2 मुले सुद्धा खूप खुश झाली. आकाशराव म्हणाले, हो हो, खरंच सुनबाई, तू जा. तुला सांगू का, जेव्हा केव्हा मी तुझ्या वडिलांचा विचार करतो तेव्हा मला खूप वाईट वाटते. तुझ्या आईच्या मृत्यूनंतर ते खूप एकटे पडले आहेत. अशात एक मुलगी म्हणून तुझेही त्यांच्याप्रती काहीतरी कर्तव्य आहेस ना? मोनाली म्हणाली, बाबा कुठे एकटे पडले आहेत? माझे दादा वहिनीसुद्धा बाबांसोबत राहतात ना, आणि ते दोघेही बाबांची खूप काळजी घेतात. हे ऐकून आकाशराव पटकन म्हणाले, हो, ते दोघे काळजी घेत असतील, पण एका वडिलांचे मन फक्त त्यांच्या मुलीसाठीच आसुसलेले असते. मी तुझ्या बाबांना अनेकदा सांगितले की तुम्ही इथे तुमच्या मुलीच्या घरी येऊन 2-4 दिवस आरामात राहा, तुम्हाला बरे वाटेल, पण ते अजिबात ऐकत नाहीत. सासऱ्याचे असे बोलणे ऐकून मोनाली अवाक झाली. तिने आश्चर्याने तिच्या पतीकडे पाहिले आणि त्याच्या कानात कुजबुजली. अहो, बाबांना काय झाले आहे? मागे 1-2 वेळा माझे वडील इथे आले होते, तेव्हा मी माझ्या बाबांना जेवण, चहा, नाश्ता दिला होता. तेव्हा बाबा इथून गेल्यानंतर तर पुढचे 2 दिवस तुमचे वडील खूप काही बोलले. ते म्हणाले होते, शास्त्रानुसार आईवडिलांनी मुलीच्या घरी पाणीही पिऊ नये. सासूबाई काहीही बोलत नव्हत्या. पण बाबा, तुम्हाला आठवते ना एकदा बाबा काय म्हणाले होते? कन्यादानानंतर मुलगी तिच्या माहेरच्या कुटुंबासाठी परकी होते. ती 2-4 दिवस पाहुणी म्हणून माहेरी राहते आणि नंतर परत येते. लग्नानंतर तिचा माहेरी काही अधिकार उरत नाही. पण आज तुमच्या बाबांना असे काय झाले की ते महानतेची मूर्ती बनत आहेत? मी सांगते ना, नक्कीच यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे शिजत आहे. आकाशराव म्हणाले, सुनबाई, आजकाल मुलगा आणि मुलगी यात फरक नाही. दोघांचाही त्यांच्या पालकांवर समान अधिकार आहे. आजकाल सरकारने असा कायदाही केला आहे की मुलगा आणि मुलगी यांचा त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क आहे. मला मुलगी नाही, नाहीतर मी तिला माझी मालमत्ता दिली असती. बाबा, मी तुमच्या बोलण्याशी सहमत आहे, पण माहेर हे फक्त मागण्यासाठी नाही तर बळाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी देखील आहे. असे होऊ नये की फक्त गरजेच्या वेळी माहेरची आठवण ठेवा आणि जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा त्यांना शास्त्राचे ज्ञान द्या. आकाशराव म्हणाले, तू गप रे पोरा, तुला काही कळतही नाही आणि वळतही नाही. सुनबाई तिच्या माहेरी जाईल, मालमत्ता आणि हिस्सा, असे शब्द ऐकून मोनालीला धक्का बसला. कार्तिक त्याच्या खोलीत गेला आणि मुलांना म्हणाला की तुम्ही रविवारी आजोबांकडे जाणार आहात. हे ऐकून मुले खूप खुश झाले. त्यांना आठवले की कसे आजोबा त्या दोघांना सोबत बाजारात घेऊन जायचे आणि कसे त्यांच्या आवडते आईस्क्रीम खायला द्यायचे. मामी देखील त्यांच्यासाठी रोज नवीन नवीन पदार्थ बनवायचे आणि मामाकडे तर जणू अलादीनचा जीन आहे, जो क्षणार्धात त्यांची कोणतीही मागणी पूर्ण करायचा वगैरे वगैरे. मोनाली मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप खुश होती. कारण काही असो, पण तिला तिच्या सासऱ्यांबद्दल आज कृतज्ञता वाटत होती. दुसऱ्या दिवशी मोनाली बाजारातून भाजी आणायला जात असताना आकाशराव म्हणाले, अगं सुनबाई,
तू कशाला भाजी आणायला चालली आहेस? मी जाऊन घेऊन येतो. आणि तसेही उद्या तू गेलीस तर भाज्या वाया जातील. आकाशराव दिवसभर तिला मदत करत होते. याचे तिला आश्चर्य वाटले. त्यानंतर संध्याकाळी मोनालीने तिच्या वडिलांना फोन करून ती माहेरी येणार असल्याचे सांगितले. हे ऐकून तिचे वडील खूप खुश झाले आणि म्हणाले, मोनाली, मी 2 दिवसापूर्वी तुझ्या सासऱ्यांशी बोललो होतो, पण मला असे अजिबात वाटले नव्हते की ते तुला इतक्या लवकर माहेरी पाठवण्यास तयार होतील. मोनाली म्हणाले, ते ठीक आहे बाबा, पण तुम्ही त्यांच्याशी आणखीन काय बोललात का? म्हणजे प्रॉपर्टीबद्दल वगैरे? तिचे वडील म्हणाले, हो हो, मी त्यांना सांगितले होते की मी पुढच्या आठवड्यात मृत्यूपत्र बनवणार आहे. मोनाली, आता तेच एक महत्त्वाचे काम बाकी राहिले आहे. आणि आता तू येत आहेस तर चांगलेच आहे. माझ्याकडे जे काही आहे ते मी तुमच्या दोन्ही भावंडांमध्ये समान वाटून देईल आणि सुटकेचा निश्वास सोडेन. मोनालीने लगेच हे सर्व कार्तिकला सांगितले आणि म्हणाले की आता मला समजले की तुमचे वडील मला माझ्या आईच्या घरी पाठवण्यास इतके उत्सुक का होते. त्यांना असे वाटते की मी माझ्या माहेरी जावे आणि वाटणी माझ्यासमोर व्हावी, जेणेकरून मला माझा वाटा मिळेल. तुझे बाबा ज्या प्रकारे मला माहेरी जा म्हणून आग्रह करत होते त्यामागचा हेतू आता मला व्यवस्थित समजला आहे. हा विचार करून मोनालीचे हृदय, जे कालपर्यंत सासऱ्याचे आभार मानत होते, ते आज कटू झाले. मग कार्तिक म्हणाला की बाबांना काय वाटते, त्यांचा हेतू काय आहे वगैरे हे सगळे विसरून जा आणि तुला जे करायचे आहे ते कर, पण एक लक्षात ठेव, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. मोनाली म्हणाली, अहो तुम्ही विचार करा ना, वाटणी करण्यासारखे असे माझ्या बाबांकडे आहेच काय? त्यांनी त्यांची सर्व बचत आम्हा दोघांच्या शिक्षणावर आणि माझ्या लग्नावर खर्च केली. प्रॉपर्टीच्या नावाखाली राहते घर तेवढे आहे आणि त्यातही मी वाटा घ्यावा? छी, माझ्या लग्नानंतर आणि आई गेल्यानंतर माझ्या दादा आणि वहिनीने बाबांची काळजी घेतली आहे. मी तर बाबांसाठी काहीही केले नाही आणि आज बाबा असा विचार कसा करू शकतात? त्यांना काय कमी आहे? त्यांच्याकडे तर 2 फ्लॅट आहेत, शेती आहे. मग तरी ते इतका गोंधळ का घालत आहेत? कार्तिक म्हणाला, काही लोकांचे विचार कधीच बदलत नाहीत, पण मला असे वाटते की मुलीसाठी माहेर फक्त मागण्यासाठी नाही तर तिची काही कर्तव्य असतील तर ती पूर्ण करण्यासाठी असते. आणि जेव्हा जेव्हा तुला संधी मिळेल तेव्हा तू कधीही मागे हटू नये. बरं मोनाली, तू झोप आता, तुला उद्या सकाळी लवकर उठावे लागेल. एवढे बोलून ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या सासऱ्यांसाठी ती चहा घेऊन आली. तेव्हा चहाचा कप त्यांच्या हातात देत ती म्हणाली, बाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज माहेरी चालले आहे. काल मी बाबांशी फोनवर बोलले. त्यांना येणार असल्याचे सांगितल्यावर बाबा खूप खुश झाले. ते म्हणत होते की मी तिकडे आल्यानंतर ते मृत्यूपत्र बनवणार आहेत आणि संपूर्ण मालमत्ता माझ्या नावावर करणार आहेत. पण मी स्पष्टपणे नकार दिला. मी त्यांना म्हणाले की तुम्ही असा विचारही करू नका, नाहीतर माझे सासरे मला खूप रागवतील. आकाशराव म्हणाले, मी का रागू आणि तू असे का बोललीस? असे बोलून मोनालीने आकाशरावांचा जणू अपेक्षा भंग केला होता. मोनाली म्हणाली, बाबा, तुम्हीच म्हणत होता की लग्न झाल्यानंतर मुलगी परकी होते, तिचा माहेरी कसलाच अधिकार राहत नाही. मग आता जर माझा माहेरी कोणता अधिकार राहिलाच नाही तर मग मी बाबांच्या संपत्तीवर अधिकार कशी सांगू शकते? सुनेचे बोलणे ऐकून सासऱ्याचा चेहरा नाराज झाला. ते म्हणाले, अगं सुनबाई, तू खूप जुनी गोष्ट आहे आणि आजकाल या अशा जुनाट गोष्टीवर कोण विश्वास ठेवतो? खरंच मुलगा आणि मुलगी समान असतात. पूर्वी आम्हाला काही समजत नव्हते, म्हणूनच तर माझ्या तोंडून तेव्हा चुकून असे शब्द निघाले असावेत. पण आता मीही काळाप्रमाणे जगायला शिकलो आहे. हे बघ, नकार देऊ नकोस. त्या घरात तुझाही वाटा असेल. तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतरही ते तुझे माहेर घर राहील, तरच तुझा भाऊ आणि भाऊजाई तुझा आदर करतील,
नाहीतर नातेसंबंध बदलायला वेळ लागत नाही. त्यांच्या बोलण्याने मोनाली आतल्या आत रागाने जळत होती. मोनालीने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे बाबा, जर तुम्ही म्हणत असाल की मुलगा आणि मुलगी दोघेही समान आहेत तर मी त्यांना नकार देणार नाही. सुनेचे बोलणे ऐकून आकाशरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मोनाली तेथून खोट्या हास्यासह निघून गेली. मोनाली आपल्या बाबांना भाऊ-भाऊजाईला भेटणार म्हणून खूप खुश होती. 6 तासांच्या प्रवासानंतर मोनाली तिच्या घरी पोहोचली. घरी पोहोचताच मोनालीचा भाव आणि भाऊजाईने तिचे खूप चांगले स्वागत केले. तिला तिच्या वडिलांकडूनही खूप प्रेम मिळाले. याच सुखासाठी ती आसुसलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाबांनी मृत्यूपत्राबाबत बोलणे सुरू केले तेव्हा मोनालीने काही घेण्यास नकार दिला. पण तिच्या भावाने तिला खूप समजावून सांगितले. तो म्हणाला, हे बघ मोना, तुझ्या सासरी ना तुला कशाची कमतरता आहे ना मला काही कमी आहे. बाबांना जे काही करायचे आहे ते त्यांना करू दे. त्यांनी आपल्या दोघात कधीही फरक केला नाही. जर ते आज समान वाटणीचा निर्णय घेत असतील तर ठीक आहे. त्यांना त्यांच्या आशीर्वादाने जे काही द्यायचे आहे ते आनंदाने मानून घे. खूप समजावल्यानंतर मोनालीने तिच्या वडिलांच्या म्हणण्याला मान्यता दिली. त्यानंतर तिने आकाशरावांना फोनवर सांगितले की माझ्या बाबांच्या आणि भावाच्या संमतीने यापुढे या घरात माझाही वाटा असेल. ही बातमी ऐकून आकाशराव खूप आनंदी झाले. सुनेने 2 दिवसांनी सासरी येणार असल्याचे सांगितल्यामुळे आकाशराव खूप आतुरतेने तिची वाट पाहत होते, जेणेकरून ती परत येऊन तिच्या जबाबदाऱ्या आणि स्वयंपाकघर पूर्वीसारखे सांभाळू शकेल. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही झाले होते. 2 दिवसांनी जेव्हा मोनाली घरी आली तेव्हा आकाशराव आश्चर्यचकित झाले, कारण मोनालीसोबत तिचे वडीलही 2 मोठ्या सुटकेस घेऊन आले होते. कार्तिक मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत करत होता. त्याने त्याच्या सासऱ्यांची बॅग गेस्ट रूममध्ये ठेवली. हे पाहून आकाशराव अतिशय हुशारीने म्हणाले, सुनबाई, तुझे वडील इथे काही कामासाठी आले आहेत का? आणि बरं मला सांग, इथे त्यांचा मुक्काम किती दिवस आहे? त्यांचे असे बोलणे ऐकून मोनालीला व्यवस्थित समजले की आकाशरावांना नक्की काय म्हणायचे आहे ते. ती हसत म्हणाली, बाबा, तुम्हीच म्हणाला होता की आजच्या जमान्यात मुलगा मुलगी एक समान आहेत, त्यामुळे दोघांना समान हक्क मिळाले पाहिजेत. वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मला मुलाप्रमाणे मुलीला देखील समान अधिकार मिळाले पाहिजेत. माझ्या बाबांनी त्यांची मालमत्ता आम्हा दोन्ही भावंडांमध्ये समान वाटली, म्हणूनच मालमत्तेसोबतच मी माझ्या भावाकडून माझ्या बाबांना हक्काने सोबत घेऊन आले. माझ्या माहेरच्या कुटुंबाची खरी पुंजी माझे बाबा आहेत, मग मी त्यांना कसे सोडू शकते? मी माझ्या भावाला ठणकावून सांगितले आहे की आजपर्यंत अनेक वर्ष तो बाबांची सेवा केली आहे, पण आता माझी पाळी आहे. मी दादाला म्हणाले, एक मुलगी म्हणून माहेर फक्त अधिकार आणि हक्क मागण्यासाठी नसते, तर तिची कर्तव्य पार पाडण्यासाठी देखील असते, असे माझे सासरे हेच म्हणतात. बरोबर आहे ना बाबा? म्हणूनच आजपासून माझे वडील आपल्या सोबत राहतील. जशी मी आजपर्यंत एका वडिलांची काळजी घेत आले, यापुढे तुमच्यासोबत मी या वडिलांचीही काळजी घेईल. आता तर तुम्ही खुश आहात ना बाबा? असे आत्मविश्वासाने बोलून मोनाली तिच्या वडिलांना त्यांची खोली दाखवायला निघून गेली. आकाशराव चकित होऊन मोनालीकडे पाहू लागले. त्यांना असे वाटले की त्यांनी रचलेल्या सापळ्यात ते स्वतः अडकले आहेत. सून तर परक्या घरातून आली आहे, पण मुलगा ज्या पद्धतीने सासऱ्यांची सेवा करत होता ते पाहून आकाशरावांना वाटले की मुलगाही त्यांच्या हातातून निसटला आहे. आता घरात जे काही घडत आहे ते पाहत राहण्याशिवाय आकाशरावांकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मित्रांनो, जेव्हा कोणी दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तेव्हा एके दिवशी तो स्वतः त्या खड्ड्यात पडतो, हे मात्र नक्की. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा
आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.